नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय व्हायला पाहिजे, हे प्रयत्न गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. बॉम्बेचं नाव बदलून मुंबई ज्यावेळी करण्यात आला त्यावेळचे खासदार सन्मान्य राम नाईकजी यांनी हा मुद्दा उचलला होता. बॉम्बेचं नाव मुंबई झालं, परंतु मुंबई हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय व्हायला पाहिजे हा मुद्दा राहून गेला. यानंतर अनेक लोकांनी हा मुद्दा दिल्लीत पार्लमेंटमध्ये उचलण्याचं काम केलं. मी असं मुळीच म्हणणार नाही की हे सर्व मीच करतोय करून, मी त्यातला एक छोटासा भाग आहे. आणि मी खासदार होऊन गेल्यानंतर मी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला, अन्य अन्य माध्यमात, अयोध्याच्या माध्यमातून. लॉ मिनिस्टर रविशंकर प्रसाद होते, त्यानंतर मेघवालजी झाले, त्यानंतर किरण रिजिजू झाले. या सर्वांना भेटण्याचं काम मी केलं. 2024च्या लोकसभेच्या अगोदर हे होईल असं वाटत होतं, परंतु राहून गेलं. आणि त्यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला आणखीन काय कागदपत्र हवी होती ती पाठवा म्हणून सांगितलं होतं. तर त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 2/8/2023ला पुन्हा केंद्र सरकारला पत्राद्वारे जे काय माहिती अधिकची देणे गरजेचं होतं ते देण्याचं काम केलं. परंतु 2024च्या निवडणुकीत राहून गेलं. मी केंद्र सरकारचं अभिनंदन ह्यासाठी करेन की महाराष्ट्र मराठी भाषेला अविभाज्य राज्याचा दर्जा जो देण्याचा होता तो देण्याचा निर्णय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. त्याचाही लाभ निवडणुकीत झालेला आहे. आणि हा मुंबई हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय जर आपण लोकांनी त्वरित केलं तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्याचा लाभ होऊ शकतो आणि महाराष्ट्राला एक सन्मान आणि न्याय मिळेल अशा प्रकारचा मुद्दा आहे. आणि म्हणून पुन्हा मी 8 दिवसा अगोदर एक पत्राद्वारे केंद्राला विनंती केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो पत्र मी पाठवलंय आणि ह्याच्यात केंद्र सरकारनेच अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मोदीजी या बाबतीत अंतिम निर्णय लवकरात लवकर घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.